भाग्याची लक्ष्मी लागे अंगण हसाया घरदार हे अधीर तिची पाऊले पुजाया दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्यलक्ष्मी दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्यलक्ष्मी असा जन्माचा ओंकारा रोज उजळे ग सुखानी पोटी भरा ते पहाट तिच्या सोना किरणांनी आळी मळवट हा ताट सारी युगाचीच माया तिच्या किरपेजवळ मिळो जन्म सावराया दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्यलक्ष्मी दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्यलक्ष्मी एक बाळ आपल्या घरी एक बाळ येणार आहे. खूप खुश आहे. काय करताय मला जर यांचा सहवास लाभत असेल तर मी काहीही करायला तयार आहे पण शिवाय स्वतःच्याच घरी काम करायला कसली लाज पण मला फक्त एवढं कळत नाही की हे सगळं होणार कसं हे तर मला बघता क्षणी हकलून देणार काशीताई तुम्ही तिथं काशी किंवा बबली म्हणून राहायचं नाही हां तुम्ही तिथं माझी मावस बहीण म्हणून जायचं वीणा 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 कोण वीणा अहो माझी मावस बहीण वीणा राजस्थानच्या सीमेवरनं आली आहे कामिनी काकू सूर्या लवकर बाहेर या. काय करताय काकू सूर्या आले आले काय झालं काय ओरडायला काकू तुम्ही ऐकाल ना तुम्ही पण अशाच ओरडायला लागाल. अरे हो पण सांगशील की नाही काय झालं ते नाही अजून झाला नाहीये पण होणार आहे. काकू तुम्ही आजी होणार आहे. सूर्या तू काका होणार आहेस. काशी आई होणार आहे आणि मी बाबा होणार आहे. काय बघा तुम्हाला म्हटलं ना मी तुम्ही पण ऐकल्यावर अशाच चकित व्हाल म्हणून. हो आत्ताच काशीने मला ही गोड बातमी दिली आहे. हो काकू बघत काय बसलात काहीतरी गोड धोड बनवा प्लीज. हो थांबा मी बनवते तू कुठे चालली आहेस. तू आता अजिबात कामं करायची नाहीयेस कळलं. आता फक्त आराम करायचा आणि काळजी घ्यायची. हो आणि हा सूर्या तू गावात जा आणि सगळ्यांना सांग की संजय मोहिते आता बाप होणार आहे म्हणून. संजय अरे ही अशी बातमी ना 3 महिने पूर्ण होईपर्यंत कोणालाही सांगायची नसते हा शांत राहा तू आता. काकू पण प्लीज भाऊ काकांना तरी सांगू द्या मला प्लीज. त्यांना फोनवर सांगतो मी. काय की सटवे संजयला अंगाला हात लावू देत नाहीस ना तू. मग हे सगळं नवीन नाटक काय सुरू केलंयस. हॅलो भाऊ काका कुठे आहात तुम्ही. बरं तुम्ही ताबडतोब घरी येऊ शकता. एक बातमी द्यायची तुम्हाला. नाही नाही फोनवर तुम्हाला मी अजिबात सांगू शकत नाही. तुम्हाला घरी यावं लागेल. ताबडतोब या. बोल ना अगं बोल. अहो काय बोलायला सांगता तिला. काही नाही मी कबूल करून घेते की यापुढे ती कुठल्याही कामाला हात लावणार नाही फक्त आराम करणार. हो
बघा ना आई काय म्हणत होत्या. आई म्हणत होत्या की आता तू कोणतंही काम करायचं नाही. जड वस्तू उचलायच्या नाही की धावपळ करायची नाही. अहो जर मी का काम नाही केलं तर इतकं सगळं काम आहे तुम्ही एकट्या कसं सांभाळणार. ते काय नाही, मला काही होणार नाही, मी करीन काम. काशी, तुझं आता कोणीही ऐकून घेणार नाहीये, कळलं? आता अजिबात नो काम म्हणजे नो काम. फक्त आराम करायचा आणि जपायचं स्वतःला. अगं आणि काकूंनाही आता काम करायला काही वाटणार नाही, त्याची काळजी तू करू नकोस, कळलं? आणि महत्वाचं म्हणजे तुझ्या पोटी मोहित्यांचा वारस जन्माला येणार आहे काशी. तेव्हा स्वतःची काळजी घे, कुठलाही हलगर्जीपणा करायचा नाही. हो हो, मी करेन ना काम. आणि मी बघते ती कशी काम करते ते. हा, माझं लक्ष असेल तिच्याकडे. हो, पण काकू याआधी काहीतरी गोड झालं पाहिजे असं नाही वाटत तुम्हाला? हं? आणि चला तुम्ही आराम करायचा ना तुम्हाला, आता जास्त धावपळ नाही करायची. चला राणी सरकार, सांभाळून. आता हे नवीन नाटक काय काढलं बबलीनं. ही प्रेग्नेंट कशी झाली. काशी, अगं झाली की नाही तयारी. मी उजेड हाती घेतला आयुष्याचा वनवा पेटला. मी उजेड हाती घेतला कोयने, आयुष्याचा वनवा अगं काशीला वळखताच येत नाही बघ. काय डोकं लढवलंस ग. भोवती दाटला. खरं सांगू गोदात्या, जरी काळोख भोवती जेव्हा मला काशीताईंबद्दल कळलं ना, आहे दिवा एक तेव्हा मला हेच कळलं ना की त्यांना परत त्यांच्या घरी नेण्यासाठी काय करावं. उजेड हाती घेतला आयुष्याचा आणि नंतर मग एकदम माझ्या ध्यानात आलं, मी तुम्हाला म्हणलं नाही का माझी मावस बहीण आलती बी ना, हाती घेतला. तेव्हा ती जाताना हे असले 2 जोड माझ्यासाठी ठेवून गेलती. आता मी कधी वापरणार हे असलं बुजगावणं. तर मला आईच्या स्वप्नात बी वाटलं नव्हतं की हे असं कामाला येईल म्हणून. ही समधी आहे, आई बी राहायचीच योजना असेल, पण आणखी काय. काशीला तिच्या घरात नेण्यासाठी तिनंच यो मार्ग दाखवला बघ. खरंच काशीताई, आता ह्यो पदर असा डोसक्यावरनं घ्यायचा. म्हणजे तिथं तुम्हाला कुणी बी ओळखणार नाही. असे रात्र जरी क्रूर मनी पहाटेचा सूर हो. मी उजेड हाती. संजय, अरे तू मला तातडीने बोलवलंस. सगळं ठीक आहे ना घरात? आता समजा ठीक होईल बघ. कोयनेचं बरोबर आहे. तुला तुझ्या बाळासाठी आणि नवऱ्यासाठी त्या घरात जायलाच हवं. काय भिवत नाही. तू खंबीर राह, उगाच काळजी करू नकस. नाही, काळजी करण्यासारखं काही कारण नाहीये भाऊ काका. पण बातमीच इतकी आनंदाची होती की म्हटलं तुम्हाला बोलवून घ्यावं. काय झालं? आपल्या काशीने एक गोड बातमी दिली आहे. गोड बातमी म्हणजे? काशीच्या पोटी मोहित्यांचा वारस जन्माला येणार आहे.
त्या मोहित्यांचा वारस जन्माला येणार, तो पण त्यांच्या घरातच. का उगीच किरड फुकायचं त्यानं? हक्कच आहे त्याचा त्यो. तू आधी घरात प्रवेश कर, मग समद हळूहळू व्यवस्थित होईल बघ. मला खात्री होती सगळं व्यवस्थितच होणार आहे. मोहित्यांचा वारस नशीब घेऊन जन्माला येणार आहे. आणि बघ ना संजय, त्याचे शुभ संकेत आपल्याला आधीच मिळायला लागलेत. कामिनी वहिनी, काय छान बातमी मिळाली आहे हो. आता बघा ना, आपल्या बाळाची चाहूल लागताच कालपर्यंत स्वतःला काशी मिळवणारी बबली मुंबईला निघून गेली. असू दे असू दे, जा पोरी जा, स्वतःच्या घरी जा. आई बिराई तुझ्या पाठीशी आहे बघ. संजय आपल्या बरोबर असता तर त्याला लई आनंद झाला असता बघ. हो, मला यांची खूप आठवण येते. काकू तुम्ही घ्या. वा, अहो 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 काय संजय? झालं? अहो, पाणी आण. ए बेटा, काय झालं? तू संजय वरती बघ, वरती बघ, वरती बघ, वरती बघ, वरती बघ. हे घ्या. अहो, हे घ्या, पाणी प्या आधी. सावकाश. वर बघ बेटा, वर बघ. काकू काय टाकलं तुम्ही शिऱ्यात? आ? मी काय टाकले? मी साजूक तुपात केलंय शिरा. भाऊनी खाल्ला ना? भाऊंना काही नाही झालं. नाही नाही, वहिनी, शिरा छान झालेला आहे. संजय वरती बघ, तुझा घास अडकलाय. साखर आणून देऊ का? अहो, काशी, अहो, वरती बघा ना जरा. काशी, हे लक्षण काही ठीक दिसत नाहीये. मी वैद्य मुलांना घेऊन येतो. हो, पाणी पिता का जरा? काय तर मोठी नाटकं यांची. वहिनी, मी वैद्य मुलांना घेऊन येतो पटकन. हो हो. घास अडकलाय म्हणे. दुसऱ्यांच्या मानेवर बसलं म्हणजे आपलं नरडं असंच आवडलं जाणार. बस म्हणावं आता बोंबलत. कोयना, तू इथे? तू इथे कशी आलीस? म्हणजे ते अच्छा, म्हणजे जंत्रेने गुरवला दिलेला शब्द पाळला. माझ्या कानाखाली मारले म्हणून तुला सोडलं वाटतं. तुझी हिम्मत कशी झाली इथे येण्याची? चल चालती हो. कामिनीताई, अहो खरं तर मी त्याचीच माफी मागायला आलते. म्हणजे यांनी जे बी काही केलं ना ते फक्त माझ्यासाठी केलं. त्यांच्या हातून लई मोठी चूक झाली, त्याचीच माफी मागायला आली मी. ही एकदा ह्यासनी माफ करा. ठीक आहे ठीक आहे, मला माहितीये त्या जंत्रेनं गुरवला बळीचा बकरा बनवलाय. पण तू बघ, त्या जंत्रेला मी अशी नाही सोडणार. अहो, आई बघा ना, खूप त्रास होतोय यांना. खोकला काही थांबतच नाहीये. संजय, माझ्याकडे एक उपाय आहे. कामिनीताई, म्हणजे ही म्हणते हिच्याकडे एक उपाय आहे. कोणता उपाय? अहो, जे करायचं ते लवकर करा. उपाय कामिनीताई, कांदा आहे का? कांदा तिथे किचन मध्ये असेल, जा. थांबा थांबा. धर ग.
थँक्यू. अहो असू द्या प्लीज. काकू यांना काहीतरी बक्षीस द्या. चल. हॅलो भाऊ काका. हा संजय, अरे मी वैद्यभुवनकडे पोहोचतोच आहे. मी त्यांना लगेच घेऊन येतो. नाही भाऊ काका, मी तेच सांगायला फोन केलाय की तुम्ही आता वैद्यभुवनकडे जाऊ नका. मला बरं वाटतंय, आराम पडलाय मला. तुला आराम पडला? अरे पण मी निघालो तेव्हा तुला किती त्रास होत होता. काहीच उपाय काम करत नव्हता. हो पण तो एक गावठी उपाय केला यांनी आणि आता बरं वाटतंय मला. ठीक आहे, चला बरं झालं. बरं मी वाड्यावर येतो मग. नाही नाही, आता इकडे येण्याची गरज नाहीये. तुम्ही असं करा, तुम्ही घरी जा आणि आराम करा. पण उद्या सकाळी जरा लवकर या, आपल्याला खूप कामं करायची आहेत. बरं ठीक आहे, मी उद्या सकाळी लवकर येतो. हं, तू काळजी घे बेटा. पोरीच्या हाताला गुण आहे हो. तर कोयना तुला सांगते, संजय मगापासून इतका खोकत होता, पण बघ हिच्या हाताने लगेच गुण आला त्याला. आहे कोण आहे बुजगावणं? अव ही माझी बहीण वीणा. म्हणजे त्याचं काय आहे ताई, नवऱ्यानं टाकली आहे बिचारीला. आणि कालच आली माझ्याकडं, मला म्हणली कंचं बी काम द्या, मी काम करीन आणि माझं पोट भरीन. आता नवऱ्यानं टाकलेल्या बाईचं आयुष्य कसं असतं तुम्हाला तर ठाऊकच आहे. पण कामात लई हुशार आहे, हे एकदम व्यस. असं पण हिला काय काय काम येतं? काय काय काम करते? अहो समद काम करते. साफसफाई, स्वयंपाक तरी एकदम झाक करते बघा. आता कालपासून मी आता कामाला हातच लावला नाही. समधी कामं तीच करते की. जेवण बनवते ना, व्हय. मग झालं, माझं अर्ध काम हलकं झालं ना. तुला काय सांगू कोयना, ही गोदा इथनं गेल्यापासून सगळी कामं मलाच करावी लागतायत. मरून जेवण बनवायचं आणि असो. बरं मला सांग, हिने डोक्यावर एवढा मोठा पदर का घेतलाय? कुठली महाराणी वगैरे की काय? नाही नाही, तसं नाही. म्हणजे त्यांच्यात पद्धतच आहे तशी. हां हां. लग्नानंतर ह्यो लांबलचा घुंगट काढतात त्यांच्यात. म्हणजे लग्नानंतर नवऱ्या बिगर दुसऱ्या कुणाला बी थोबाड दाखवत नाही ते, म्हणजे तोंड दाखवत नाहीत ते. एकदा काम करता करताना ताई तिचा पदर घसरला डोसक्यावरनं आणि तिच्या नवऱ्यानं धाडली की तिला माहेरला. आणि तसं बघायला गेलं तर हिचं सासर म्हणजे राजस्थानच आहे ना. ते सगळं ठीक आहे, पण आपल्या पद्धतीचं जेवण बनवता येतं ना तिला? तर अव लग्न आधी मावशीकडे आपल्या पद्धतीचं जेवण बनवायची. हा, पण ही बोलते की नाही? हा, ही मुकी आहे. अहो तर बोलते की, म्हणजे तशी हो नाही एवढीच उत्तर देते बघा. थांबा, वीणा इथं काम करणार ना? बघा, ताईनं त्रास नाही ना देणार? हे पाहिलं, हे असं आहे, ती तुम्हासनी अजिबात त्रास देणार नाही. म्हणजे थोडक्यात काय, सगळ्यात तारा तुटलेली वीणा आहे ही. बरं ते सगळं जाऊ दे, तिला आपलं किचन दाखव आणि सगळी कामं नीट समजावून सांग. हा, वय आणि जाता जाता ते घेऊन जा. वय. चल ये, धर पकड बर का नीट. ये. पदर आहे ते बरंच आहे म्हणा, म्हणजे माझी काळजी मिटली. नाहीतर सूर्यावर परत नजर ठेवायला लागायची. आई, ह्या काशीच्या नशिबात आणखी किती भोग आहेत तुझं तुलाच ठाऊक. ज्या घरात राणी बनून सुखाने संसार करायचा
त्याच घरात मोलकणीचं काम करायला गेली माझी पोर. आई, आतापर्यंत प्रत्येक कसोटीला ती धैर्यानं सामोरं गेली. आता या वक्ताला पण तिला बळ दे. तिच्या नवीन कामात यश दे आई, यश दे. बसा आता आणि काळजी घ्या स्वतःची. आमच्या बाळाची सुद्धा. काय बबली आई होणार आहे? नाही नाही, हे खोटे. बबली फार हुशार आणि स्वार्थी आहे. ती यांना फसवती. आई बिराई, यांचं रक्षण कर आणि मला माझ्या बाळाला न्याय मिळवून देण्यासाठी शक्ती दे. आली आली भाग्यलक्ष्मी.